करावा पण घरात. आता महिलांचा शृंगार बाहेर जाताना, आपली बायको शृंगारात पाहायची झाली तर बाहेर जाताना ती आपण सहज चालतो रस्त्यानं ती दिसते, अरे बापरे आपलंच गिऱ्हाईक आहे. कारण आपल्याला ती एकदम घरी तिची पाहायची सवय पडलेली असते, ते बिस्कटलेले केस ते जाऊ दे आता, ते काय सांगायचं भाव आहे का? म्हणून प्रपंचात प्रसन्नता नाही. स्त्रीनं शृंगार करून राहिलं पाहिजे, पण घरी स्त्रीच्या रूपाचा गौरव करणं हा तिचा धर्म आहे. तिने तो सांभाळावा, सांभाळत राहावं. पतीच्या चेहऱ्यावरचं चैतन्य स्त्रीचं सौंदर्य फुलवत असतं. घरात आल्या आल्या माझी तर कीर्तनाला बसलेल्या महिलांना प्रार्थना आहे, माझ्या आयांनो तुम्ही मला मातृस्वरूप आहात. आमच्या मनगटात देवानं इतकी ताकद दिली की आम्ही तुम्हाला जीवनभर सांभाळू शकतो, तुमच्या सगळ्या गरजा भागवू शकतो आम्ही. फक्त आम्हाला असं वाटतं आम्ही थकून भागून कष्ट करून घरात आलो आणि पहिलं पाऊल टाकलं की तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं, घरात चैतन्य असावा, आनंद असावा. आम्ही तुमच्याकडे पाहिल्यावर जर आमच्या त्या बाहेरच्या कष्टापेक्षा आम्हाला घरात कष्ट होत असतील तर तुम्ही किती देवदेव केलं काय उपयोग नाही. 3-3 तास देवपूजा करणारीचा नवरा शेतात उपाशी चालला पाहो पारमार्थ. आता कोणती देवी पावणार आहे बाई तुला? आता काय ते काय नाटक आहे, तो काय अभिनय? तैसा आहे तैसा राहे तो बरे म्हटले तरी का देव दुरी आहे? परमार्थ परमार्थ म्हणजे काय? गुलेबाबांचं वाक्य सांगतात सगळी मंडळी. काय इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवायचा म्हणजे काय परमार्थ का? अरे समजूत बदलली झाला परमार्थ. आपली समजूत बदलत नाही, समजूत बदलावी लागते आणि याच्यावरचं प्रेम कमी करावं लागतं. जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं मला याच्यापेक्षा चांगली बायको भेटली असते. जगातल्या प्रत्येक स्त्रीला असं वाटतं, ती बोलून सुद्धा दाखवते चांगले चांगले संबंध आले होते मला, मग खाऊन गेली नाही तू तिकडे? तुझं प्रारब्ध मावरी इकडं होतं. समजूत बदल आता. नाही याच्यापेक्षा हेच होतं आपल्याकरता चांगलं, याच्यापेक्षा चांगलं काही नव्हतं आपल्या आयुष्यात. ते भगवंतानं आपल्याला पाठवलं. वाटतं आपल्याला आपली समजूत बदलत नाही. आपण याचे लाड पुरवण्यात व्यस्त आहे, मग्न आहे. किती मग्न आहे की विसरलो आपण हे मिळालंय कशा करता. महाभारतातली तुम्हाला चरित्र कथा सांगत होतो. निग्रहातली ताकद काय असते. एका इंद्रियाचा जरी वापर तुम्ही नियमात केला, त्या इंद्रियाला जरी तुमच्या ताब्यात ठेवलं, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया, त्याचा परिणाम काय होतो? दुर्योधनाची अशी इच्छा होती की पांडव संपले पाहिजे. त्याला प्रामाणिक वाटायचं माझा विजय झाला पाहिजे आणि पांडव संपले पाहिजे, वाटोळ झालं पाहिजे त्यांचं. पांडवांना हरवण्याकरता आणि मी जिंकण्याकरता मला काहीही करावं लागलं तरी चालेल. काहीही या शब्दाखाली अंडरलाईन करा. युद्धाची नीती येते काहीही. अशोकरावांना इकडं घ्यावं लागलं तरी चालेल. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. याला काहीही म्हणतात. युद्ध आहे ते, काहीही करावं लागतं तिथे. मग काय केलं पाहिजे? अरे त्यांना संपवायच्या अगोदर आपण मजबूत बनू. तो अनेक विद्वानांना जात होता विचारायला, मला वज्रदेही बनायचंय, मला शरीर वज्र बनवायचं, कसं होता येईल कसं होता येईल. त्याला एका विद्वानाने सांगितलं, वेड्या इकडं तिकडं सल्ला विचारण्यात वेळ घालू नको. हा सल्ला जगात एकच माणूस सांगू शकतो तुला, त्याचं नाव आहे धर्मराजा. तू त्यांच्याकडे जा. अहो म्हणे त्यांना विचारणं म्हणजे? अरे जा, ते सांगतील तुला. सांगतील हो. आपल्या विरोधकाला सुद्धा प्रचंड विश्वास वाटत होता की 100% धर्मराज मला सांगतील. इतका चांगुलपणा होता धर्मराजाच्या आयुष्यातला. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, श्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगतः. कारण या धर्माचा उपदेश भीष्माचार्यांनी शरपंजरी पडल्यानंतर धर्मराजाला नकुलाला सहदेवाला केलेला आहे. श्रीमद भागवतात त्याचं विस्तारानं वर्णन. विष्णू सहस्रनाम शरपंजरी पडल्यानंतरचा उपदेश आहे. 1000 नवदेवाची मरताना ज्या महात्म्याला आठवतात आणि त्यांनी ज्यांना धर्म शिकवला ते धर्म जगत होते, सांगत नव्हते, जगत होते.
तू जा, धर्मराजा सांगेल. दुर्योधन धर्मराजाकडे गेला आणि सांगितलं मला वज्रदी बनायचंय, तुम्हीच सांगा मी काय केलं पाहिजे. नकुल, सहदेव, अर्जुन महाराज हात दाखवत होते. सांगू नका, सांगसान नाही तर त्याला ते आपलं मरण सांगणं. धर्मराजा म्हटलं गड्यो, तो माझं मरण जरी विचारायला आला तरी मी त्याला सांगणार. अरे यालाच तो धर्म म्हणता, हाच तर धर्म आहे. तो नाकारायचा कसा? आपण राजा आहोत, क्षत्रिय कुळात जन्माला आलो, धर्म नाकारायचा नाही. मी धर्म सांगणार. कोण सांगतं का? कोणीच सांगत नाही. संभाजीनगर ते नगर रस्त्यावर पांढरीपूल नावाचा एक स्टॉप आहे. तिथं आमचा एक मित्र भेळ चांगली बनवतो. घरी बनवलेली मटकी, घरी बनवलेला शेव, घरी बनवलेला चिवडा, त्याच्यावर टोमॅटो, लिंबू, कांदा. अरे म्हटलं एक नंबर आहे. आणखी काय काय टाकतं तुम्ही या भेळमध्ये? काय कशी बनवता तुम्ही? तो म्हणे महाराज तुम्ही आणखी एक प्लेट खाऊन घ्या, पण कशी बनवता ते विचारायचं नाही. माफ करा, मला ते सांगावं वाटत नाही. त्याला म्हटलं वेड्या, हे सोडून ते परवडणार आहे का मला? तुला बुद्धी आहे का काही? तरी त्याला ते सांगावं वाटत नाही. मोठेपण आहे ते. कोण सांगेल? 5 एकर मिरची पेरा तुम्ही आणि ती मिरची चांगली होऊ द्या. ते मिरची जोरदार झालेल्याला विचारा तुम्ही काय फवारतो, खूपच जोरदार झाली मिरची. तो ते बी नीट सांगत नाही. त्याला वाटतं याला बी होईल. भाव आहे तो अंतःकरणातला. कोणीच देत नाही मोठेपणाचं सूत्र. मी तर माझ्या घरचं उदाहरण घराघरात पोहोचवलं. महाराष्ट्राच्या घराघरात मोठेपणाचं सूत्र कोणी देतं का? आता परवाचा विषय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मी, आम्ही दोघं जण 1-1.5 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय? म्हटलं चांगला विचार आला साहेब तुमच्या मनात. लवकर विचार कोणाच्या मनात येत नाही साहेब. काय देता? गाडी देऊ का तुम्हाला एखादी? म्हटलं आहे साहेब. 11,000 रुपयाच्या मोटरसायकलवर कीर्तन करणार पोरग मुक्ताबाईच्या कृपेनं आज व्यवस्थित चाललंय त्याचं. आहे नाही. मठ देऊ काय का बांधवा? म्हटलं मुक्ताबाईचा वाळ आहे 2 एकराचा पंढरपुरात दत्त घाटावर. काय देऊ तुम्हाला? मग गाडी नको, मठ नको, देऊ काय तुम्हाला? तुम्हाला महाराज चांगल्यात चांगला भारीत भारी कपडा देतो, शर्ट शिवा. म्हटलं आहे साहेब. तुम्ही राहू द्या, तुमच्या बायकोला साडी घेऊन जा आमच्या घरची. ओ ते त्यांच्या मिसेसला आवाज देतात, यांना साडी द्यावं. म्हटलं साहेब थांबा थांबा, साडी देऊ नका. आमची बायको बाहेरची साडी नेसत नाही. आमचीच बायको काय साहेब, तुमची बायको बाहेरची साडी नेसत नाही. या जगातली कोणतीच बायको बाहेरच्या साड्या हर्षानं नेसत नाही. नाही तर विचारा, पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे कीर्तनाला. खरं सांगा प्रामाणिकपणानं, तुम्ही लग्नातल्या साड्या नेसता का? लग्नातल्या साडीचा जन्म फिरण्याकरता झालेला असतो, नेसण्याकरता नाही. तुम्हाला देवाने इतकी विद्वत्ता दिली की तुम्ही दुकानात गेल्यावर त्या दुकानदाराला म्हणता भाऊ साडी दाखव. तो म्हणतो कशी दाखवू? घ्या द्यायला दाखव. तो काही नेसायला देत नाही. घ्या द्यायला निघालेली साडी ती नुसती फिरत राहते, या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, या घरून त्या घरी. तुम्हाला मी माझ्या घरची साडी सांगतो, गंमत आहे का? माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत. माझी सासरवाडी मध्य प्रदेश आहे. बाबू म्हणू नका, आम्हाला जवळ आहे म्हणून. एकदम डोक्यात असं आणू नका तिकडे कसा गेला बा, तसं काही नाही. आम्हाला जवळ आहे म्हणून संबंधच आहे तिकडे. आता काय, माझ्या लग्नात माझी बहीण आली. एकच बहीण आहे महाराज मला. माझ्या बहिणीचं नाव सुषमा आहे. त्यावेळेला आमच्या बहिणीचं लग्न झालं होतं. मी घरात सगळ्यात लहान. आमच्या चुलत बहिणी वगैरे सगळ्या झाल्या होत्या. माझं लग्न लागलं. लग्नाच्या दिवशी तो वेगळा आनंद असतो. तुम्ही हसताय गणेश भाऊ, नवीन सांगतोय का मी काही? मी लग्नाच्या दिवशी वेगळा आनंद असतो म्हटलं. तिथून पुढं वेगळाच आनंद असतो सगळा. लग्नाच्या दिवशी वेगळा. मी गेलो, लग्न लागलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे माझ्या माऊल्यांनो, ऐका. आमच्याकडे नवरदेवाबरोबर आलेल्या मुलींना साड्या नेसून देतात. आणि एक चांगली वस्तू देतात, तांब्या पितळाचं एक भांड देतात. मग त्यात अनुक्रमे जरा बदल असतो. सखी बहीण जर असली तर तिला चांगलं मोलाचं भांड, चुलत बहीण असली तर तिला थोडंसं तिच्यापेक्षा निम्न दर्जा 19-20 आपण ज्याला म्हणतो. पण सख्या बहिणी 2-3 जरी असल्या तरी चांगलं भांड चांगल्यापैकी असं दिलं जातं. आमच्या बहिणीला माझ्या
सासूने तिथं साडी नेसून दिली. लग्न लागलं, बिदाई झाली, सगळं आवरलं. आम्ही निघालो, आम्ही घरी पोचलो. मी दारात उभा आहे. त्यावेळेला आत्या, मावशी, काकी, मामी, आई सगळेच ओवाळायला आले. मी उभा, माझं फ्रीज उभं, पाठीमागं आमची बहीण उभी होती. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही, आमच्या बहिणीला पाहिलं. आमची ताई म्हणे, सुषमा साडी कोणी नेसवली तुलाही? आमची ताई म्हणे, ते दादाच्या सासून. अगं सोड साडी, 100 रुपयाची साडी म्हणे, एकुलती एक नवरदेवाची बहीण इकडून नेसून गेली. ती साडी 5,000ची होती. 100 रुपयाची साडी नेसणारीला लाज नाही, नेसवणारीला लाज नाही. आमची बायको थरथर कापत होती. मी त्या दिवशी विचार करायचो, ही टिकिंग की नाही आपल्याला पुढे, कारण पहिल्या दिवशी गेटवरच होतं सगळं, दरवाज्यात. मी म्हणू गळ्या मोठं कठीणच आहे. सोड साडी ती. आमच्या बहिणीने ती साडी सोडली, नाही इकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली. कसा बसा तो दिवस गेला. मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं. म्हणजे लगेच मुलगा झाला नाही, लग्न झालं, 3 वर्ष झाले, मग मला मुलगा झाला. मला बोलू द्या ना पुढं. असं काही करू नका. मला मुलगा झाल्यावर 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी माझ्या आईने बाहेर काढली. साडी देऊ नका, हे देऊ नका, घर देऊ नका, गाडी. मग देऊ काय तुम्हाला? कोण म्हणतंय? मुख्यमंत्री साहेब. म्हटलं साहेब मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला, मला मुख्यमंत्री करा. करतील का? मोठेपणाचं मिळालेलं वैभव जसंच्या तसं दुसऱ्याला देणं हे काम कोणाचं आहे? तुकोबराय त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे बळी देता ते दान, तुका म्हणे बळी देता ते दान, तुका म्हणे बळी देता ते निदान, तुका म्हणे बळी देता ते निदान, तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राजा देतो, भिकेसाठी कोण राजा देतो, तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राजा देतो, भिकेसाठी कोण कोण राज्य देतो? कोणी देतो? महाराज. पण स्वतः विचारायला आलेला दुर्योधन आहे आणि मरण विचारतोय धर्मराजाला, सांगा मला वज्रदेही बनायचंय. भाऊ हात दाखवताय, सांगू नका, सांगू नका, मी सांगणार. मरण जरी विचारलं तरी मी सांगेन. सांगितलं, बाबा रे तुला वज्रदेही बनायचंय ना, ज्याने शक्तीचा संग्रह केला अशा व्यक्तीजवळ तू जा, ज्याने देहाला दंड दिला अशा व्यक्तीजवळ जा, ज्याने निग्रह केला अशा व्यक्तीजवळ जा. अशी व्यक्ती कोण आहे? इकडे तिकडे जाऊ नको. तुझ्या घरातच तुझी आई आहे. तुझा बाप आंधळा आहे दुर्योधना, तुझी आई नाही. पण मालक जग पाहू शकत नाही म्हणून जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या गांधारी जवळ जा, तिनं तुला पाहायला लाव. तिनं जर तुला नखशिकांत उघड अंगावर सुदभर कपडा नसताना जर पाहिलं तर तू वज्रदेही बनशील. पण सुदभर कपडा अंगावर असू नये, विवस्त्र होऊन जा. त्यानं ऐकलं बोते. घरी आला आणि सगळे कपडे फेडले आणि आईकडे जायला निघाला. रस्त्यात त्याला एक माळी दादा भेटला. विचारलं, का कुठं चालले अशा अवस्थेत? म्हणे आईकडे. या असं 5 वर्षाच्या वरती वय वाढलं की असं जाऊ नये आईकडे. मग हे पानं तर गुंडाळून जा. झाडाचे पानं आणले मी, यानं सोबतच आणले होते, कारण त्याला माहिती होतं यानं पानं गुंडाळण्याची गरज आहे आपली. घ्या घ्या. अहो पण म्हणे मला वज्रदेही बनायचंय. पानं आहे ते, कपडा आहे का तो? घ्या गुंडाळा.
पानं गुंडाळले व त्यानंतर तो म्हटलं का हो तुमच्या भरोशावर चाललो बरं, मी वज्रदेव होईल ना. ते माळीदादा म्हटले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे, अरे मी तुला फसवणार नाही गड्या, तुझा तू वज्रदेव बनशील तुझा. त्यामुळे ऐकलं बन तो गेला नाही ना, त्याला पाहिलं डोळ्यावरची पट्टी उघडली. तिनं डोळ्यानं मालक सोडून, मालकाची सेवा सोडून, अंतकरणात मालकाचा उमटलेला ठसा सोडून, आंतरचक्षुनं बाह्यचक्षुनं ज्ञानचक्षुनं दुसरं काहीच पाहिलं नव्हतं महाराज. इतकी शक्ती गोळा झाली होती. ते न पाहिल्यानं पांगुळ केले होते तिनं तिचे डोळे, आंधळं करून टाकलं होतं स्वतःला. ते न पाहिल्यामुळं इतकी शक्ती गोळा झाली नेत्र इंद्रियाच्या निग्रहामुळं की प्रत्यक्ष डोळ्यावरची पट्टी उघडता बरोबर आगीच्या ठिणग्याच त्या दुर्योधनाच्या अंगावर पडत होत्या. वर्षाव होत होता अग्नीचा. वज्रदेही बनण्याकरता ती अग्नी, ती ऊर्जा सहकार्य करत होती. ती ऊर्जेचा वर्षाव झाल्यानंतर आईनं सांगितलं दुर्योधना जा, झालं काम तुझं. तुला वज्रदेही बनायचं होतं, जगातली कोणती शक्ती तुला आता परास्त करू शकत नाही, संपू शकत नाही. तू जा, मी तुला आशीर्वाद दिलेला आहे, फक्त तेवढ्या मांड्या सांभाळ. माझा मुद्दा इथे संपला, पण पुढे ती भली मोठी कथा आहे. दुर्योधनानं प्रतिज्ञाच केली होती, दुर्योधनाच्या गदा कुठं मारेल, मांडीवर गदा मारेल वगैरे वगैरे. पण पाप्यातला पापी असलेला दुर्योधन, किती पापी परिवार होता तो. जिथं हक्काच्या बायकोला माणूस जगात स्पर्श करू शकत नाही, तिथं दुसऱ्याच्या बाईला भर सभेत फरफटत आणणारे संस्कार होते त्याचे. इतकं पाप, इतका स्वैराचार. पण इतका स्वैराचारी दुर्योधन सुद्धा आई पुढे विवस्त्र होऊन गेला आणि डोळ्यावरची पट्टी उघडली तर पाप्यातला पापी असलेला दुर्योधन वज्रदेही झाला. कशानं? नेत्र इंद्रियाच्या निग्रहानं. जर नेत्र इंद्रियाच्या निग्रहानं गांधारीकडे वज्रदेही बनवण्याची शक्ती येत असेल आणि वज्रदेही बनण्याकरता एक नेत्र इंद्रिय दुर्योधनाकरता कामाला येत असेल, पापी माणूस वज्रदेही बनत असेल निग्रहाने, आपण निग्रहाने भक्तही बनणार नाही. म्हणून आयुष्यात निग्रह खूप गरजेचा आहे. तो करावा वाटत नाही कोणाला, पण तो करणं काळाची गरज आहे. आपलं मन, आपला शरीर, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात असणं ही काळाची गरज राहिलेली आहे. तुकोबारे म्हटले मी खूप प्रयत्न करतोय पण माझ्याकडून निग्रह होत नाही. निग्रह होत नाही याची कबुली दिली, पण कशा कशाचा निग्रह होत नाही त्याचा खुलासा महाराज करून देतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. न होय निग्रह देहासी दंड, न होय निग्रह देहासी दंड, न होय निग्रह देहासी दंड, न होय निग्रह देहासी
माझ्याकडून, हे माझ्या पांडुरंगा तू आमच्यावर दया कर जरा. काय काय होत नाही. चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण तू कोबरेने सांगितलं. म्हणजे चांगला शेतकरी आपले बी कधी उघडं ठेवत नाही, तो त्याच्यावर माती घालतो. तसं महाराज पुण्य झाकून ठेवताय, पण ज्याची खंत आहे ते देवाजवळ बोलून दाखवताय. न होय निग्रह, कशा कशाचा होत नाही. आमच्याकडून देहाला दंड होत नाही, आणि देहाला दंड झाला नाही तर हा मला ऐकणार नाही. काय अपेक्षित आहे तुम्हाला देहाला दंड? नवजे भूक, नवजे तहान सहावली. सहावली म्हणजे मला सहन होत नाही, भूक सहन होत नाही, तहान सहन होत नाही. आता तुम्हाला आपल्याला हे प्रमाण मला असं वाटतं तुकोबऱ्यांपेक्षा आपल्या जवळच आहे. आपल्याला होतं का भूक सहन, तहान सहन? ज्यांनी 2 दिवसाचे उपवास केले ते आज सगळे किती लवकर जेवले का? आपल्याला सहन होत नाही. अरे आण लवकर, पण अर्धा तास लेट झाला तरी माणूस कासावीस होतो. भूक आपल्याला ऐकत नाही. नवजे भूक, तहान सहावली. वास्तविक खाण्याच्या बाबतीतले काहीतरी अनेक नियम मनुष्याने पाळले पाहिजे असं आयुर्वेद सांगतं, पण आपल्याला होत नाही. पण निदान एवढं तरी नियम आपण पाळू शकतो. सकाळचं जेवण राजकुमारासारखं, दुपारचं जेवण राजासारखं, संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं. एवढं वास्तविक थोडंसं संध्याकाळचा आहार मनुष्याचा कमी असला पाहिजे. हा तुम्हाला जेवायलाच मिळालं नाही, हरकत नाही, मग घ्यायला अर्ज का आले. त्या पोरांकडूनही निग्रह होत नाही. आता ते देहाला दंड देऊ शकत नाही 2 तास, ते मांड्या घालून दंड. अरे बापरे, त्यांना वाटतं 10:15 झाले, एकच चित्र आहे, जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही. त्यांना ते पाहावं वाटत नाही ना. पोरं मोठे कलाकार आहे महाराज, ती ब्रिलियंट पिढी, एकदम तुफान नाद करू शकत नाही तुम्ही त्या पोरांचा. विशाल महाराज खोले रोज सांगताय सकाळ संध्याकाळ, ओ जमाना अच्छा था. कौन सा? 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातले टीव्ही चॅनल किती होते? बोला जरा, बोर झाले का तुम्ही? मी घरी जाऊ का? किती चॅनल होते? एक. कोणतं? दूरदर्शन. एकच चॅनल होतं, ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. तुम्ही पंचायत समितीचे सदस्य होते. माझे वडील माझे सरपंच आहे. एकदा माणूस सरपंच झाला की माणसाला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. तुम्हाला झोप येते का बातम्या ऐकल्याशिवाय? सवय लागते ती. समाजकारणात माणूस असले बातम्या ऐकाव्या लागतात. मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला म्हणायचे, बाबू लाव रे टीव्ही, विदर्भातली भाषा. मी टीव्ही लावायचो पोरांनो. तुमच्या घरी टीव्ही असेल ना, तो खळाळाला उघडायचा शटरचा, ब्लॅक अँड व्हाईट. तो टीव्ही उघडला आणि त्याला बटन, चित्र नाही. आमचे वडील म्हणे बाहेर आहे. त्यांनी मला वरती चढून द्यावं पत्राच्या घरावर. मी त्यावेळेला माझ्या घराचा अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरायचो, जळगाव 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 जळगाव, आणि वरून खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला, अमोल अरे आलं काय? तो म्हणे तू हैगाई करू नको, तू हार मानू नको, चित्र येईन फिरव. मुंगे आले आता. ते फिरवता फिरवता चित्र यायचं महाराज. पण चित्र असा आनंद व्हायचा. चित्र आल्यावर प्रमाणच म्हणायचं, पुण्य फळले बहुता. कारण चित्रच तसं होतं. 6:30 वाजले की चित्र, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया, गाडीवाला गाडीवाला, ओ गाडीवाला धीरे करे, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाथने वाला चैला चबीला, बैठने वाला ओ भैया, ओ गोरे भैया, भैया भैया भैया, गाड़ी वाला गाड़ी वाला, ओ गाड़ी वाला, ओ गाड़ी वाला, धीरे हाथ करे धीरे से, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाथ रे, गाड़ी धीरे हाथ रे, गाड़ी धीरे
व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.